रागिरा रे. दोन तीन सलग थोडी केलं यार, 5-10 मिनिटच बस स्टँडला. सोडायची नाही. आता कुठं चाललो आपण? आपण चाललोय आता शिवाई मंदिर कडे. म्हणजे महाराजांचा जन्म झाला तुझा? नाही देवी आहे का तिथं? आणि जन्म कुठे झाला महाराजांचा? जन्मावरती झाला. म्हणजे ती वेगवेगळी आहे ती का? हा ते वेगळीच आहे. तुम्हाला लावतो भाऊन जिथं महाराजांचा जन्म झाला तिथं नेतो तुम्हाला तिथं. मला काय कळ ना, मी निम तिच्यात शॉर्ट घेतोय, निम माझ्या शॉर्ट्स म्हणजे व्हिडिओ घेतोय. एडिट करताना माझं का निबारी होणार आहे, कम्प्युज होणार आहे. लय मंदिर बाबा कसलं भार आहे गाईज. आज मध्ये मंदिर दावायचे परमिशन नव्हती नाही का, त्यांनी गेलो मला आतमध्ये ब्लॉग बंद करायला लावला. आतमध्ये दावायचं त्यांना परमिशन नाही तर तुम्हाला दावलं असतं. आईंचं दर्शन केलं करून म्हणजे हे झालं असतं तुम्हाला. वेलकम टू आवर चैनल. और हम खा रहे टिक टिकटाक काकी टॅक. डायलॉग मार ना, किटकॅटचा डायलॉग. दर्शन झालेलं आहे गाईज आणि सगळ्यांना प्रसाद वाटते मी. आता बघा ह्यांचं रील बनवायचं मला बघा. हे किती वाजले तिथं? नचले क्या किसने बनाया? निजाम शाह बुरहान निजाम शाह सन 1616. जन्मस्थळ आहे तिकडं आहे. गाइस और ये सीढ़ी देखो, ओ माय गॉड. चलो गाइस, आपको कुछ भी नहीं दिखेगा अभी फिलहाल. हे बघा, गाइस खूप चांगला आहे वरचा व्ह्यू बघा. हे बघा काय करते, बघायला आले की काय करायला आले जरा पोस्टिंग चालू आहे भावना आपली. आणि तुम्ही काय करते? हे बघा कोणासोबत चॅटिंग करते. सगळेजण बघा इथं त्याचं चालू आहे आणि ह्याचं निवडणुकीत चालू आहे बघा. कोण निवडून आलं कोण नाही, कोण निवडून आलं भावाने. आपण व्हिडिओ टाकलाय, पाटकींना कमेंट करून सांगा कोण निवडून आलं कोण नाही. आठवड्याची जी ब्लॉग बघतात ना त्यांनी पाटकींना कमेंट करून सांगा कोण निवडून आलं कोण नाही. गाईज व्हिडिओ बघा किती गेलाय. 90K. आमचं झालं इथलं बघून सगळं. आता तुम्हाला जिथं महाराजांचा जन्म झाला का नाही ती तुम्हाला पॉईंट दावतो आज जाऊन. आता गाईज तुम्हाला आता मी जे जावलं ती महाराजांचा त्याचा जन्म झाला पाळणा पर्यंत महाराजांचा मूर्ती वगैरे आहे ते सगळं. तर लय भारी वाटते नाही का ते. अजून आहे ती महाराजांचा जन्म काय ते झालता तुम्हाला होतं. लय भारी वाटतं आहे असं बघून महाराजांचा जन्म झालेला आहे असं. ही बघा इकडचा व्ह्यू बघा. भावना यांनी 11:30 वाजले बघा इथं. नुसता यांचा टाइम मस्ती चालू आहे बघा. नुसती मस्ती चालू आहे बघा. बे काही जरा कंटाळा आलाय, दुसरा प्लेस पण जायचा आहे पण हे चालत नाही. ब्लॉग संपला नाही आता, कुठे जायचंय? तू चल ना आधी. ही बाई एवढी बोलायला भावानो, ही सारखीच बसत्या दमते हीच. दुसरं कोण नाही दमत, हीच दमत्या. चला पूजा. ए नको आम्हाला भावानो अजून 2 ही करायचे काय 2 प्लेसच्या जागांना आम्हाला विजिट मारायचा आहे. तर ह्यांनी मध्ये कलेलोट काय रे कडेलोट कोले का लोट कडेलोट कलेलोट फिर से मेरी बोबडी बोल बरोबर. लय भारी वाटतं रे इथं भावानं. खरंच तुम्ही एकदा इथे विजिट मारा गाड्यांवर. मी रायगडला गेलो, लोहगडला गेलो आणि लोहगडला आणि सिंहगडला गेलो. 3-4 गाड्यावर गेलो मी. एवढं भारी वाटत होतं ना म्हणजे असं गडावर फिलिंग येत लागा वेगळी अशी एनर्जी अशी टाईप भेटते. जेवढं बी ब्लॉग बनवलं तेवढं सगळं टाकलं तुम्ही. अगं पाणी प्या म्हणलं प्याला नाही ना. आता पाणी प्यायचा ताण लागला बघा. पाणी पाहायचं आहे मला. ही कुठे जाते रोड? पाणी पाहिजे असेल तिथं आहे प्यायला. मागा पाणी प्या म्हणलं नाही आम्हाला विसरेल पाणी प्यायचं आहे. अरे लोक येतो काय ह्यांना कम्फर्टेबल वाटलं नाही म्हणून त्यात नाही आलं बघा. पाणी न पिता आता तर आताच असली तर मग पिणार. आता तुम्ही मुलं आहे ना, समजू शकत नाही का तुम्ही?
कशी बोलते बघा की मराठी. येते ना. हे बघा गाईस, तिकडं ताण करून भीती. अशा गर्दीत ब्लॉगिंग करायला मजा आहे. चल ना अरे हळूहळू हळूहळू हळू 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 हळू. गर्दी गर्दी बघा त्या भावांना. असल्या गर्दीत ब्लॉक करायला कसं वाटतं. घेऊया एक झेंडा थांबा. ह्यांना झेंड्यासोबत फोटो काढायचा या दोघींना. ही त्यांच्याकडे घ्या घ्या त्यांच्याकडे झेंडा. अहो गर्दी बघ की गर्दी एवढी जी गर्दी आहे ना. नॉन स्टॉप असेल खाली डायरेक्ट गाडी जवळ पार्किंगला. गर्दी भावानं लय गर्दी चालू आहे इथं. उतरायला लागलोय आम्ही आता हिंदीत चढायला लागली बाबा. वर जाऊन पूर्ण उकडायचं नसतं धिंगाणा आहे बा. लय उकडणार आहे वर. शांत झालाय भाऊ शांत झालाय. लेणी तरी लेणी लावली भावांनो. तुम्हाला दावतो का थांबा थांबा. हो का इथं जायचं आहे. आता हिंदी म्हणायला लागली तर आम्हाला काही जमणार नाही. प्रँकचं भावानं काही संबंध नाही इथं. ही म्हणायला असल्या उन्हात नको चढाय. ऊन तर नाही लय पण ह्यांनाच ऊन लय लागतं. चलो आम्हाला मग काला पड जाऊंगा. लिहासा हाँ किस लिए. लिमका खाओ और फ्रेश हो जाओ. लिमका गिरा रे. लिमका गिरा कुठे गिरा. अरे ही प्यार ती काय प्याता. ही ओरिजिनल ब्रँड आहे. ओरिजिनल ब्रँड आहे. मावशी कुठलं भारी प्यायला सांगा तुम्ही. मावशी चेअर फॉर गर्ल्स. हा अरे ही प्या ही ओरिजिनल ब्रँड आहे. ती काय प्याता लिंब पाणी. काय औषध ब्रँड आहे माहिती का. बी हायड्रेटेड गाईस, बी हायड्रेटेड. चला चला इंग्लिश लय झाडू नका इथं. हे बघा गर्दी बघा बघा. ह्या दोघींचं बघा एकच काय तर चालू आहे. तर गाईज आम्ही जेव्हा स्टिंग पितो ना मी तेव्हा स्नॅप टाकतो. वाज घे ना एवढं स्नॅप बघायला ना. वाज घे थांब की तुझ्यासोबत मला बोलायचं आहे. मला काय म्हणायचा स्टिंग पेत जाऊ नको स्टिंग चांगली नाही. नाही नाही तिचं एक बरोबर आहे पण स्टिंगला पण लिमिट आहे भावांनो. मी काय म्हणतो स्टिंगला एक लिमिट आहे. माझ्या आठवड्यात एक ते दोनच होते ते स्टिंग. लय नाही मी पेत आता पण. म्हणजे पहिले लय पेज दिवसात एक दोन पेजो पण आता पण चालू आहे. आता वाज घेणं स्टिंग प्याला आहे. आणि काय म्हटलं सांग वाज काय तर तरी स्टिंग पिलं एवढं चढायचं. आधी एनर्जी कशामध्ये स्टिंग एनर्जी त्यासाठीच असते याचं नाव स्टिंग एनर्जी. त्यामुळे स्टिंग पिलू तर भाऊ पहिल्यांदा प्याला आणि त्याच्या अंगात तरतरी आली भारी. मी तुम्हाला 100% सांगतो भावानं ही उद्या आहे का नाही अजिबात येत नाही. ते दोघी पण कामाला अजिबात येत नसते कामाला. 100% सांगतो. सिस्टीम लय भावानं वेगळी आहे इथं. इथं स्कॅन करून ऑनलाईन सगळं आपली बिल माहिती भरायला लागत्या. मग तिकीट निघत्या असं सिस्टम आहे. ऑनलाईन तिकीट आणि ही तिकीट काढणं ना आता आमचा अर्धा तास इथंच गेला असा विषय झाला. आणि ही आमचा डोलू इथला असल्यामुळं वाज घ्या त्यानं आधार कार्ड दावलं झालं ह्याला फ्री भेटलंय. म्हणजे इथं ज्यांना म्हणजे प्रॉपरची माणसं आहेत ना त्यांना इथं फ्री आहे दर्शन. आमदारचा माणूस आहे त्यामुळे चालतंय तेवढं. चला जातो वर आता. सगळी वर गेले तर आम्ही तिघच मागं राहिलो. चौक मागं राहिलो. आद्या शिंदे एक राहिलो. चला कसली क्यूट आहे तुझ्यासारखीच आहेत बघ. लाल टमाटर घाल. हे पाणी पाणी फिरेल. हे डिंचूक सारखीच घाल आहे तिचे लाल लाल बघ. जाड्या ए वाजगे चल ना. किती लांब असला बघ भावाने. त्याला चढणंच होणार ही असल्या मोठ्या पुऱ्या आल्या आणि त्याला येता येणार बघा. नको चल चल उठ. पहिलं कोणत्या गाडा गेलीच नाही. गेली आहे पण असं सलग थोडी केलं यार. 5-10 मिनिटच बस स्टॉपला. ए धीरज 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 नाही तुझा भाव आहे. मग धीरजच आहे. कशी बसले बघा. त्या वाघाला मी बघितलंच नाही हो. हो वाघ नंतर म्हणचाल का मला यायचं आहे म्हणून. हा तुम्हीच काय प्रँक प्रँक केला आमच्या सोबत. हा तो खरा इसमें तो खरी मजा है. तुमने स्कैम किया हमारे साथ. स्कैम हम ये याद रखेंगे तुमने हमारे साथ स्कैम किया है. कुछ नहीं ये भी दम गया है. ए सब मैंने दम दमा गए. वैसी को वैसी एनर्जी है मुझमें. चल हा? हाँ फिर फिर काय आता मानाव घेतलंय भावानं. आता मानाव घेतलंय. आता हे पूर्ण पार केलं शेवट चुकीच नाही. आता मानाव घेतलंय. हा चल चल आता मानाव घेतलंय.
झालं फायनल जिंकला जिंकला. कसं वाटलं वर येऊन? दम लागलाय वर येऊन. तर काय आम्ही आता पुचली बघा इथं आतमध्ये मंदिर आहे. कुठं आहे रे मंदिर? इकडं आहे का? हे पूर्णच आहे इथून त्या कोपऱ्यापर्यंत. नाही एवढं नाही. केवढा इथनंच आहे एवढं. हे आहे तिचं आहे वाटतं मंदिर. इकडनं वर जावं लागतंय. तर दम बसला सगळ्यांचा. पुरी बघायला थांबले ते आहेत सगळे दमले. त्या वाजगा अजून वर आला नाही. जातो आता आतमध्ये दर्शन घेतो. तुम्हाला बी दर्शन देतो तेव्हा. हे हाय असं इकडे पण आहे ना लोहगडला. कसं आहे भावानं? तर काय इथं कोणाचं नियोजन लागत नाही काय. ब्लॉग तर इथं काहीच बनणार नाही का. माणसाला दावा सोडून सॉरी ब्लॉग सगळे तुम्हाला दावा सोडून इथं आमचंच फिरणं चालू आहे. कोण इकडे बसतंय कोण तिकडे बसतंय. हे बघा कशी बसली तेव्हा. हवा चालू आहे यांची. हवा ती तिकडे बसला आहे. वाजग्या तर 5 पायऱ्या चढतोय बसतोय. 5 पायऱ्या चढतोय बसतोय. 3 पायऱ्या चढतोय बसतोय. जरा बसतो जरा. आता दर्शन घेतलं तुम्हाला पण दावलं मी. बसतो जरा. आता पुढचा प्रवास बघू. मला वाटतं हे ब्लॉग दुसरा असेल. मला वाटतंय म्हणजे माहीत नाही ब्लॉग दुसरा असेल. गाईज फायनली आम्ही आज म्हणजे आता जस्ट इथं पोचलो ना. अजून 5 मिनटं खाली आहे. 5 मिनिटाचा अजून काय रस्ता आहे. खाली जावं लागते. ह्या जायच्या वेळेस घोळ केला म्हणजे हे नाही का काय लई दमल्या होत्या. ते आमच्या तर सोडूनच द्या. हे बघ तुम्हाला दाखवतो. 3 पण नाही 2 आणि 1 अर्धी 2.5 पायऱ्या चढला की बसत होता. होय काय बरोबर काय. हां हे आमचा काय हे काय म्हणते बघा. हे आता काही कामाच्याच नाही बघा. काहीच कामाचं नाही. त्यांच्यामुळं आपला हे होऊन जाते. सोबत जाण्याचे कुठे कामाचे नाही. एवढ्याला मामा जात नाही. भावानं असं धरतो. तर कसं वाटतंय तुम्हाला येऊन? आमच्या सोबत स्कॅम केला आहे. येऊन कसं वाटतंय? सोबत मोठा स्कॅम केलाय. आता आधीपासून आता जाणार नाही यांच्यासोबत. कधी नाही जाणार आम्ही. नाही जाणार आम्ही कधी. कुठेतरी पण नाही जाणार. कधीच नाही जाणार. ह्यांनीच प्लॅन बनवलेला भावांनो. म्हणजे आम्ही प्लॅन बनवलेला की जायचं म्हणून. आणि ह्यांनी लागल्या रडायला लागले ना आमच्या समोर. लय रडायला लागले आमच्यापाशी. स्कॅम सांगतो तुम्हाला समजावून काय झालं एक्झॅक्टली. यांनी आम्हाला जस्ट सांगितलं फिरायला जायचंय. वी बोथ वेर एक्सायटेड की हा आम्हाला जायचंय. तो ह्यांनी असा प्लॅन बनवला की फर्स्ट ते गड झालं. 5 ते 10 मिनिटमध्येच इथे पोहोचलो. लगेच हे परत चढायचं. टेल मी की इतकी एनर्जी असते का? नॉट एट ऑल. वी कांट डू दॅट. कंटिन्युअसली कोण चालता इतका. तू बी बोल ना थोडी इंग्लिश. बोलतो दिवस तू ना बोल ना. दोघी जण कन्व्हर्सेशन करा. दोघी काय बोललीस तू? तर बाबांनी यांचं काय ऐकू नका. मध्ये यायला आम्हाला अर्धा तास लागला. त्यामुळं ही पिरू खात होती. यूज तर पिरूच खाते. आणि ते पण चटणी लावून चटणी मीठ मसाला सगळं लावून खायला लागल्या. आता पुचले खाले आम्ही. 5 मिनिटात जाते गाडीपाशी. तर जातो कुठेतरी दुतवाची सोय करतो. दुतवाई भुका लागल्या जरा. तुम्हाला आले तर भुका? आणि आम्हाला भूक आता नेक्स्ट प्लॅन आहे का? नहीं हमको अभी भूख नहीं लगी है तो क्या नहीं लगी? भूक नाही लागली तुम्हाला? उससे पहले क्या लगा था? तर बघू मग आता ह्यांना भूक लागलं तेव्हा खायचं. एक्स्ट्रीम रेस्ट. शिंदे एवढा जी नाराज झाला की नाही. नाराज म्हणजे नाराज नाही. त्याची तब्येत लय म्हणजे लय डाऊन आहे. तरी पण त्याला आणलाय आम्ही. कारण आम्हाला मेंबर नव्हतं ना गाडीत कोण. जास्त पोरं असल्या का जरा पैसे कमी येतात त्यासाठी. हां बरोबर आहे. पैसे कमी होते म्हणून आमच्याकडं म्हणजे पैसे कमी येतील म्हणून ह्याला पण घेतला. हे नाही म्हणत होतं तरी मी म्हणलं चल काय सांगू नका माझं. पण भाऊ जरा आजारीच आहे. सेकंड शिफ्ट करून सकाळी उठून आला. तुम्हाला सांगितलं तुम्ही. पण असू द्या आता गाडीत आराम कर. चल चला. नुसता पैसा कमवायला. हे बघा आता काय घेतल्या बिशी घेतल्या. हे काढ रे जरा. हो का बिशी घेतल्या. ही 1 वर्षाची नाही आईला. ही किती आहे माहीत नाही भाऊ किती दिवसाची आहे. पण जेवढं पैसे घ्यायचं
पैसे घ्यायचं म्हणजे 50 टाकायचं तर इथं 50 वर फोन करायचं, 500 टाकायचे 500 वर फोन करायचे. अशी सिस्टीम केला का हे नाही घेतल्या 50 टाकायचे 25 काढायचे. हे नाही घेतल्या हे नाही घेतल्या आणि मी हे घेतल्या. आता नुसता पैसा जपून ठेवणार. पैसे शेवट काय नाही भाऊ जिंदगीत. फोन पे बंद करणार. जिंदगीत काय हे फोन पे नाही. बंद मला वाटतं करणार. एका वर्षात 1 लाख रुपये. एका महिन्यात 1 लाख रुपये. मी तर डोक्यात